नमस्कार. नीता पाटील या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही खूप लय भारी असाल. आजचा विषय आहे स्क्रिप्टिंग. लॉ ऑफ अट्रॅक्शनची एक टेक्निक आहे. स्क्रिप्टिंग म्हणजे तुम्हाला माहितीच आहे की आपण स्टोरी रायटिंग करतो, स्क्रिप्ट लिहितो. तर आपल्या आयुष्याची स्टोरी आपण लिहायची आहे. याला आपण डिक्लेरेशन पण म्हणू शकतो. तुमचं आयुष्य तुम्हाला कसं पाहिजे आहे त्या संदर्भात लिहिणे. आपल्याला काय हवं आहे आपल्या आयुष्यामध्ये हे जोपर्यंत आपण ठरवत नाही तोपर्यंत आपल्या हे जर्नीला काहीच अर्थ नाही आहे. कारण आपण फक्त चालायचं म्हणून चालतो, आपल्याला कुठे जायचं आहे नेमका हा पत्ताच नाही आहे. तुमच्या आयुष्याचं काय ध्येय आहे, काय पर्पज आहे, तुम्हाला कुठे जायचं आहे हे माहीत असणं फार गरजेचं आहे. तसंच तुमच्या आयुष्याचंही आहे की तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये काय हवं आहे, तुम्हाला काय मॅनिफेस्ट करायचं आहे, तुमच्या आयुष्यामध्ये तुमचं आयुष्य कसं हवं आहे हे तुम्ही जोपर्यंत डिझाईन करत नाही तोपर्यंत ह्या गोष्टीला काहीच अर्थ नाही आहे. म्हणजे जे आपल्याकडे येईल आणि आपल्याला मिळेल ते फक्त आपण स्वीकारायचं आणि पुढे जायचं, इतकंच आपलं आयुष्य सीमित नाही आहे. तर आपल्याला पूर्ण हक्क आहे की आपल्याला खूप एक छान सुंदर आयुष्य जगण्याचा आणि त्याचा आनंद मनमुराद घेण्याचा हा आपल्याला पूर्णतः अधिकार आहे. आणि हे युनिवर्सने या ब्रह्मांडाने हा अधिकार सगळ्यांनाच सेम दिलेला आहे. मग ती कितीही व्यक्ती मोठी असू देत किंवा कितीही सामान्य असू देत किंवा कितीही गरीब असू देत, तर हा हक्क प्रत्येकाला दिलेला आहे. असं म्हणतात की जोपर्यंत तुम्ही ठरवत नाही की तुम्हाला काय हवं आहे तोपर्यंत ते तुम्हाला मिळणार नाही. आणि जर तुम्ही हे नाही ठरवलं तर आजूबाजूच्या गोष्टी ठरवतील की तुम्हाला काय हवं आहे. तर तुम्ही आता मेडिटेशनपासून सुरुवात केलेलीच आहे, तर हा सेकंड स्टेप आहे की तुम्ही जेव्हा फ्री असाल मेंटली आणि फिजिकली, जेव्हा तुम्ही फ्री असाल तेव्हा तुम्ही एका शांत ठिकाणी बसा आणि शांत चित्तेने तुम्ही विचार करा की तुम्हाला तुमचं आयुष्य कसं हवं आहे. तुम्हाला आजूबाजूच्या लोकांनी ठरवलेलं की असंच आयुष्य हवं आहे की तुम्हाला स्वतःचं आयुष्य जसं पाहिजे आहे तसं तुम्ही लिहिणार आहात. तर तुम्ही प्रथम आधी ठरवा की तुम्हाला तुमचं आयुष्य कसं हवं आहे, तुम्हाला किती आनंदात राहायचं आहे किंवा कोणत्या गोष्टी तुम्हाला मॅनिफेस्ट करायच्या आहे, तुम्हाला कशा प्रकारे आयुष्य तुम्हाला पाहिजे आहे. ते तुम्ही प्रथम एका बुकमध्ये लिहा. तुम्ही एक जर्नल तयार करा, कारण आता जर तुम्ही ही जर्नी स्टार्ट केलेलीच आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनची तर तुम्हाला ह्या गोष्टीची फार गरज लागणार आहे. तर पहिल्यांदा तुम्ही एक अशी बुक घ्या, असं एक जर्नल घ्या की त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या सगळ्याच गोष्टी लिहू शकाल. तर त्याच्यामध्ये तुमच्या आयुष्याची स्क्रिप्ट, तुमच्या आयुष्याची कथा तुम्ही लिहायची आहे, स्क्रिप्ट तुम्ही लिहायची आहे की तुम्हाला तुमचं आयुष्य कसं हवं आहे. कारण जोपर्यंत हे तुम्ही लिहित नाही तोपर्यंत तुम्ही याचा विचार करणार नाही आहे, आणि जोपर्यंत तुम्ही विचार करणार नाही आहे तोपर्यंत ते कृतीमध्ये अंमलात येणार नाही आहे. कारण कसं होतं, आपण फक्त कित्येक वेळा विचार करतो आणि तो विचार असाच येतो आणि असाच निघून जातो. जेव्हा ते तुम्ही एका कागदावरती किंवा एखाद्या वहीवरती तुम्ही उतरवता तेव्हा त्याला काहीतरी मिनिंग प्राप्त होतं की तुम्हाला ते किती तळमळीने पाहिजे आहे. तर तुम्ही ते आधी लिहायला घ्या आणि तुम्ही ती प्रत्येक एक गोष्ट लिहा की तुम्हाला काय हवं आहे तुमच्या आयुष्यामध्ये. तुम्हाला तुमचे आजूबाजूचे नातेसंबंध कसे हवे आहेत, तुमचं आयुष्य तुम्हाला कशा प्रकारे हवं आहे, तुम्हाला कुठल्या गोष्टी तुम्हाला मॅनिफेस्ट करायच्या आहेत, किंवा तुम्ही कोणत्या लोकांसोबत तुम्हाला राहायचं आहे, तुम्हाला आजूबाजूचं वातावरण किती सुंदर हवं आहे. तुमच्या आयुष्यामध्ये अशी जी लोकं आहेत जी तुम्हाला त्रासदायक आहेत तर त्या गोष्टीपासून जर तुम्हाला अलिप्त राहायचं असेल किंवा त्या लोकांना तुम्हाला इग्नोर करायचं असेल तर तुम्ही त्याही गोष्टी अशा पद्धतीने दिल्या पाहिजेत. आणि कोणतीही गोष्ट लिहितेवेळी कधीही मला हव्या आहेत असं नाही लिहायचं आहे किंवा मला हे नको आहे असं नाही लिहायचं आहे. तुम्ही नको आहे असं जर लिहिलं तर तुम्ही नको आहे त्या गोष्टींवरती तुम्ही फोकस करणार आणि जी नको आहे म्हणाल ती तुम्हाला मिळणार. कारण युनिवर्सचा हा लॉच आहे ना, युनिवर्सचा, की तुम्ही हवा आहे म्हणा किंवा नको आहे म्हणा, तुम्ही ज्या गोष्टीवरती लक्ष केंद्रित कराल ती गोष्ट तुमच्याकडे येणार. मग तुम्ही नको आहे असं म्हणालात, अमुक एक व्यक्ती माझ्या आयुष्यामध्ये मला नको आहे, याचा अर्थ तुम्ही त्या गोष्टींवरती फोकस केला की तुम्हाला ती नको आहे. पण फोकस केला ह्याचा अर्थ काय, युनिवर्स समजणार की तुम्हाला ती हवी आहे, कारण तुम्ही हवी आहे म्हणूनच तुम्ही फोकस केला ह्याचा अर्थ काय, तुम्हाला ती गोष्ट हवी आहे. तर तुम्ही पहिल्यांदा काय नको आहे हा विचार नाही करायचा आहे, तुम्हाला काय हवं आहे आणि ते ऑलरेडी तुमच्याकडे आहे असा विचार करायचा आहे. कारण तुम्ही पाहिजे आहे असं म्हटलात तर ते तुमच्यापर्यंत यायला वेळ लागणार किंवा कधी नाही पण येणार आहे. तुमच्याकडे जेव्हा आहे असा तुम्ही विचार कराल तेव्हा ऑलरेडी त्या तुमच्या गोष्टी तुमच्याकडे येत असतात.
तर तुम्हाला एक्झाम्पल जर द्यायचं असेल तर तुम्ही असं लिहू शकता. समजा तुमच्या आयुष्यामध्ये अशी काही लोकं आहेत जी तुम्हाला त्रासदायक आहेत, पण ती नाती अशी आहेत की तुम्हाला ती तोडता पण येत नाहीत. कारण एकाच फॅमिलीमध्ये आपण राहतो, आजूबाजूला इतकी ती घट्ट आपल्या अशी बांधली गेलेली असतात की आपल्याला ते तोडता येत नाहीत. तर तुम्ही त्यावेळेस काय करायला हवं, तुम्ही त्या लोकांचा विचार अजिबात करू नका. तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला कोणत्या प्रकारची लोकं हवे आहेत, कोणत्या प्रकारचे तुमच्या आयुष्यामध्ये गोष्टी घडायला हव्या आहेत, त्या तुम्ही विचार करायचा आणि त्या पद्धतीने तुम्ही लिहायचं आहे की मी खूप खुश आहे की मला असं एक सुंदर आयुष्य मिळालेलं आहे की माझ्या आजूबाजूचं वातावरण खूप सुंदर आहे, माझ्या आजूबाजूची लोकं फार सर्कमस्टॅन्स खूप चांगलं आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला हेल्प करणारे, तुम्हाला ॲप्रिशिएट करणारे, तुमच्याविषयी चांगला विचार करणारे लोकं तुमच्या आजूबाजूला आहेत. समजा तुम्ही मॅरिड असाल तर तुम्ही असं म्हणू शकता की माझा जो पती आहे किंवा माझी जी पत्नी आहे ती मला जशी अपेक्षित आहे तशीच आहे. मग त्याच्यामध्ये तुम्हाला अपेक्षित असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यात तुम्ही मेन्शन करायचं आहे की तो तुम्हाला त्या रिलेशनमध्ये काय अपेक्षित आहे. प्रत्येकाच्या अपेक्षा वेगवेगळ्या असू शकतात, त्यामुळे तुमच्या अपेक्षेप्रमाणे तुम्ही तिथं लिहायचा आहे की तो प्रामाणिक आहे ती व्यक्ती, किंवा प्रेमळ आहे, माझी काळजी घेणारा किंवा घेणारी आहे. ह्या गोष्टी तुम्ही अशा पद्धतीने लिहायच्या आहेत आणि ती व्यक्ती तशी आहे जी मला मिळालेली आहे असं तुम्ही लिहायचं आहे. किंवा समजा तुमचं लग्न झालेलं नाही आहे आणि गोष्टी लिहू शकता की तुमची स्पेसिफिक व्यक्ती तुम्हाला जी हवी आहे ती तुम्हाला कोणत्या पद्धतीची, कोणत्या स्वभावाची किंवा तुम्हाला कशी हवी आहे ते तुम्ही लिहू शकता. आणि माझ्यावर विश्वास ठेवा की ह्या गोष्टी अशाच घडतात, कारण तुम्ही हे डिक्लेअर करताय तुम्ही युनिवर्सकडे की तुम्हाला काय हवं आहे. तुम्हाला समजा जॉब हवी आहे तुम्हाला आवडत्या ठिकाणी किंवा तुम्हाला हव्या असणाऱ्या ठिकाणी. जर तुम्हाला जॉब हवी असेल, तुम्हाला तिथला बॉस असेल किंवा तुमचे कलिग्स असतील, तुम्हाला कोणत्या प्रकारचे सहायता करणारे जी लोकं आहेत तशी तुम्हाला हवे असेल तेही तुम्ही लिहू शकता की मला अमुक ठिकाणी अमुक ही जॉब मिळालेली आहे, तिथले आजूबाजूचे लोक खूप छान आहेत, माझे कलिग्स असतील, माझे बॉस असतील, हे सगळे खूप छान आहेत आणि तिथलं वातावरण खूप पॉझिटिव्ह आहे, खूप मोटिवेट करणारे आजूबाजूचे माझे सगळे लोक आहेत. अशा पद्धतीनं तुम्ही तिथे हे करायचं आहे, लिहायचं आहे. रिलेशनशिपबद्दल लिहायचं आहे, तुम्हाला तुमच्या करिअरबद्दल लिहायचं आहे, तुमच्या हेल्थबद्दल लिहायचं आहे, तुमच्या आयुष्यामध्ये मित्र किंवा मैत्रिणी कोणती असायला हवी आहेत, किंवा तुमचे काय प्लॅनिंग असतील तुमच्या आयुष्यामध्ये जे तुम्हाला असायला आवडतील, तर त्याही गोष्टी तुम्ही त्याच्यामध्ये मेन्शन करायच्या आहेत. तर अशी ती प्रत्येक गोष्ट जी तुम्हाला हवी आहे, जे तुमचं स्वप्न होतं, जे तुम्हाला असं वाटत होतं की ते मला मिळालं असतं तर खूप बरं झालं असतं, पण आता तुम्हाला कळते ना की युनिवर्स, प्रत्येक गोष्ट तुम्हाला हवी असणारी युनिवर्स किंवा हे ब्रह्मांड, तुमचं सबकॉन्शियस माइंड तुमच्यापर्यंत हे आणून देणार आहे. तर ह्याचा तुम्ही फायदा करून घेऊ शकता. तर स्क्रिप्टिंग म्हणजे हेच आहे की तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला हवी असणारी प्रत्येक गोष्ट त्याच्यामध्ये लिहायचं आहे आणि सुरुवात अशी करायची आहे की थँक्यू युनिवर्स, आणि मग त्याच्यानंतर तुम्ही एकापाठोपाठ एक डिझाईन करतो ना आपण, किंवा सिरियलसाठी, मालिकासाठी जो एक रायटर असतो, जो नरेशन करत असतो किंवा जी स्टोरी लिहित असतो आणि स्क्रिप्टिंग करत असतो, तर त्या पद्धतीनं पॉईंट टू पॉईंट एकदम मस्त. तुम्ही हवं तर पहिल्यांदा थोडा वेळ विचार करण्यासाठी घ्या की मला कसं हे करायचं आहे. हवं तर तुम्ही थोडं कच्चं लिहा, परत तुम्ही पक्कं लिहा, आणि ते एकदा लिहिल्यानंतर तुम्ही काय करायचं आहे की ते तुम्ही दिवसातून ॲटलिस्ट 2 वेळा तुम्ही ते वाचायचं आहे. म्हणजे एकदा सकाळी उठल्या आणि एकदा रात्री झोपायच्या आधी हे तुम्ही वाचायचं आहे आणि खूप पॉझिटिव्ह, सकारात्मकतेने तुम्ही ते वाचायचं आहे. असं नाही की मरगळल्यासारखं की त्याच्यामध्ये तुम्हाला अजिबातच इंटरेस्ट नाही आहे, किंवा एक आपण काम करायचं आहे म्हणून लिहायला सांगितलं किंवा करायला सांगितलं आणि करायचं आहे म्हणून करायचं आहे. तुमच्या फिलिंग तुमच्या फार महत्त्वाच्या आहेत. लॉ ऑफ अट्रॅक्शनची कोणतीही टेक्निक घ्या, त्याच्यामध्ये बेसिक रूल हाच आहे की तुमचे इमोशन, तुमच्या भावना ओतप्रोत असायला हव्यात. त्या ओतून तुम्ही अगदी उचंबळून तुम्ही त्याच्यामध्ये तुम्ही फील करून त्या अगदी हे करायच्या आहेत. समजा तुमचं एक स्वप्न पूर्ण झालेलं आहे, तुम्हाला एखादी जॉब पाहिजे आहे आणि ती जॉब तुम्हाला खूप दिवस, खूप महिने तुम्ही ट्राय करताय पण तुम्हाला मिळत नाही आहे, आणि जेव्हा ती जॉब तुम्हाला मिळते, जे ऑफिस हवं आहे तसं तुम्हाला मिळतं, तुमच्या आजूबाजूचे जे लोक आहेत ऑफिसमधली ती तशीच आहेत जी तुम्हाला अपेक्षित आहेत, आणि तुम्ही विचार करा की हे किती छान तुमचं मॅनिफेस्टेशन आहे. आणि हे जर तुम्हाला मिळालं आहे तर तुम्ही कसं फील कराल, कसं तुम्ही सेलिब्रेशन कराल, कसं तुम्ही स्वतःला त्या गोष्टीत इन्व्हॉल्व करून घ्याल. तर तसंच तुम्ही करायचं आहे की हे झालेलं आहे ऑलरेडी म्हणून. आणि जेव्हा तुम्ही ते त्याच्यामध्ये फील आणता त्या गोष्टीमध्ये, तर तेव्हा ऑलरेडी ती इच्छा तुमच्या युनिवर्सकडे पोचलेली असते. कारण युनिवर्स
24 तास रेडी असतं तुमची प्रत्येक विश, तुमची प्रत्येक कमांड पूर्ण करण्यासाठी. फक्त तुमचं सातत्य असायला हवं. दुसरी गोष्ट, तुमचा फोकस कसा आहे तो असायला हवा, आणि त्याच्यामध्ये तुमचे इमोशन, तुमच्या भावना, तुम्ही काय फील करता, ह्या 3 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. तुमच्या आयुष्याचं स्क्रिप्टिंग, तुमच्या आयुष्याची स्टोरी तुम्ही लिहा, नाहीतर ते दुसऱ्या कोणाच्या तरी हातात जाईल. आणि तुम्ही तशी स्टोरी लिहा आणि त्याच्यामध्ये फुल एन्जॉय असायला हवं, फुल थ्रिल असायला हवं. ती प्रत्येक गोष्ट रोमॅन्टिक स्टोरी तुमची असायला हवी. खूप सुंदर सुंदर गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये असायला हव्यात. आणि आपल्याला पूर्ण अधिकार आहे आपली स्टोरी, आपलं आयुष्य आपल्याला मॅनिफेस्ट करण्याचा आणि आपण जॉयफुली, आनंदी आयुष्य जगण्याचा, एन्जॉय करण्याचा, प्रत्येक गोष्ट मिळवण्याचा, सगळ्याच गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी घडण्याचा आपल्याला पूर्णपणे अधिकार आहे. जशी माझी आहे, असं नाही की मी फार खूप गोष्टी काही अचीव केलेल्या आहेत, पण आता सुरुवात आहे आणि मी एक टप्पा गाठलेला आहे. मी बऱ्याच गोष्टी मॅनिफेस्ट केलेल्या आहेत आणि हळूहळू तुम्हाला मी ते सांगत जाईन मी काय काय मॅनिफेस्ट केलेलं आहे ते. आणि माझा ह्याच्यावरती पूर्ण विश्वास आहे आणि तुम्ही हा विश्वास ठेवा, कारण मी ह्या स्क्रिप्टिंगद्वारे मी 2 गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये मी मॅनिफेस्ट इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये केलेल्या आहेत. त्या तुम्हाला मी पुढे जाऊन कधीतरी सांगेनच. पण तुम्ही तुमच्या आयुष्याची स्टोरी तुमच्या हाताने लिहा, तुम्हाला हवी आहे तशी लिहा, नाही तर दुसरं कोणीतरी लिहील आणि तुम्हाला त्या स्टोरीप्रमाणेच तुमचं आयुष्य तुम्हाला डिझाईन केलेल्याप्रमाणेच तुम्हाला जगावं लागेल, ज्याच्यामध्ये तुमचं काहीच कॉन्ट्रिब्युशन नसणार आहे. तर तुम्ही विचार करा की तुम्हाला तुमचं आयुष्य कसं हवं आहे. तुम्ही वेळ घ्या, विचार करा, एकदा कच्चं लिहा, परत एकदा वाचा ते, आणि एकदा परत पक्कं लिहा. आणि ते पक्कं लिहिल्यानंतर तुम्ही रोज सकाळी उठल्या मेडिटेशननंतर किंवा तुमचं व्हिज्युअलायझेशन नंतर तुम्ही ते करायचं आहे. फक्त एक मोस्टली 2-5 मिनटं लागतात. आणि सेम रात्री झोपायला जायच्या आधी. टायमिंग फार महत्त्वाचं ह्यासाठी आहे की सकाळी उठल्यानंतर आपलं माइंड फ्रेश असतं, विचारांची गर्दी कमी असते आपल्या डोक्यामध्ये. आणि रात्रीही तेच की आपण आता झोपायला जाणार आहोत, तर आपलं सबकॉन्शियस माइंड रात्रभर काम करत असतं. आपण जरी झोपलो असलो तरी आपलं सबकॉन्शियस माइंड काम करत असतं रात्रभर. मग त्याला एक आपण काम देऊयात ना, की फुकटचं काहीतरी सिरियल किंवा काहीतरी असं स्क्रोलिंग करत करत आपण झोपी जातो, किंवा कुठल्या तरी गोष्टीचा विचार करत, टेन्शन घेत, निगेटिव्हिटीमध्ये ते काम आपण सबकॉन्शियस माइंडकडे देतो आणि ते काम करत राहतं आणि तुम्हाला ते बऱ्याच प्रमाणात वापस येतं. मग ते टेन्शन असेल, भीती असेल, किंवा बाकी काही आपण जे बघितलेलं, विचार केलेलं, वाचलेलं असेल त्या सगळ्या गोष्टी. तर त्यापेक्षा आपण काहीतरी सकारात्मक अशी गोष्ट सबकॉन्शियस माइंडकडे देऊयात की त्याच्यावरती ते वर्क करत राहील रात्रभर आणि तुम्हाला लवकरच त्याचा फायदा मिळायला लागेल. तर तुम्ही रात्री आणि सकाळी, आणि जसा वेळ मिळेल तसा तुम्ही दुपारी करू शकता, पण ते फुल ऑफ जॉयनी करा, अगदी आनंदाने करा की तुमच्या आयुष्यामध्ये त्या गोष्टी घडत आहेत आणि तुम्हाला ते किती छान फील होतं आहे की मला अशी एक व्यक्ती मिळाली माझ्या आयुष्यामध्ये जी मला फार माझ्यावरती प्रेम करते, मला हवी आहे तशीच ती व्यक्ती आहे, खूप प्रेमळ आहे, खूप कॉन्फिडंट आहे, खूप माझ्यावरती तिचा पूर्णपणे विश्वास आहे आणि मला फ्रीडम देणारी आहे, माझा विचार करणारी, माझ्यावर जीव लावणारी, जे काही तुम्हाला वाटत असेल त्या पद्धतीने. तसंच तुम्ही आर्थिक बाबतीत हे करू शकता, तुम्ही जॉबमध्ये करू शकता, तुमच्या कोणत्याही रिलेशनशिपमध्ये करू शकता, तुमच्या हेल्थसाठी सुद्धा तुम्ही करू शकता. तुम्हाला वजन कमी करायचं आहे तर त्याच्यासाठी तुम्ही लिहू शकता. आयडियल वजन तुम्हाला पाहिजे ना, ते मी वजन कमी केलं असं लिहायचं नाही आहे. किंवा माझ्या एका व्यक्तीसोबत भांडणं होतीत आणि ती आता फार छान आमचं रिलेशन झालं आहे असंही नाही म्हणायचं आहे. ऑलरेडी ते आपल्याला झालेलं आहे. माझं आयडियल वजन 55 किलो आहे, तर तुम्ही ते लिहायचं आहे की मला जे वजन हवं होतं 55 किलो, त्या वजनामध्येच मी आता फिट आणि फाईन आहे, मी हेल्दी आहे, मी जे माझ्या शरीरासाठी उपयुक्त आहे तेच खाते वगैरे. तुम्ही तशा पद्धतीने लिहू शकता. तुमच्या रिलेशनशिप बाबतीत पण तुम्ही तसंच लिहू शकता आणि ह्याचा आनंद घ्या. आणि रोज तुम्ही ते लाईफ जगताय अशा टाईपनं तुम्ही ते वाचायचं आहे. ते वाचतेवेळी तुम्हाला तुमचं चित्र, तुमच्या आयुष्याचं, तुमची स्टोरी जी आहे तुम्ही लिहिलेली आहे ती घडते. इतकं छान सद्गदित भावनेनं तुम्ही ते करायचं आहे. एखादं सुंदर आपलं आयुष्य आपल्याला गिफ्ट स्वरूपात मिळालेलं आहे, जसं आपल्याला पाहिजे आहे तसं. हे एकदा तुम्ही करून बघा. तुम्ही हे रोज तुम्ही महिनाभर वाचा. डिक्लेरेशन करा की तुम्हाला युनिवर्सकडे की तुम्हाला तुमचं आयुष्य कसं हवं आहे, ह्या ब्रह्मांडाकडे तुम्ही सोपवून टाका तुमची स्टोरी आणि बघा किती चमत्कारिकपणे तुम्हाला ह्या गोष्टी ऑटोमॅटिक तुमच्या आयुष्यामध्ये येत राहतील. आणि आपण हे दर महिन्याला सुद्धा करू शकतो. दर महिन्यालाच नाही, आपण हे रोजही करू शकतो. याबाबतीत मी पुढचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्कीच आणेन. तर
मी आशा करते की तुम्हाला हा माझा व्हिडिओ नक्की आवडला असेल आणि हा व्हिडिओ तुम्ही अजून काही लोकांना शेअर करा ज्यांना ह्या गोष्टीची आवश्यकता असू शकते त्यांना. आणि अजून जर माझं चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि कोणत्या विषयावरती तुम्हाला व्हिडिओ पाहायला आवडतील अजून तर त्याच्यासाठी तुम्ही कमेंटही करा की तुम्हाला कोणत्या विषयावरती व्हिडिओ बनवून हवे आहेत. आणि काही हेल्प असेल तर मला तुम्ही नक्कीच कमेंट करा की कोणत्या विषयासाठी नक्कीच मी माझ्या परीने प्रयत्न करेन. थँक्यू सो मच.